हिवाळ्यामध्ये बाजारात मस्त अशा फ्रेश भाज्या मिळतात आणि म्हणूनच मी कालच बाजारातून भरपूर अशा भाज्या आणल्या आणि म्हटलं विंटर स्पेशल किंवा हा हिवाळा स्पेशल एक मस्त अशी थाळी करावी. आणि ही थाळी तुम्ही या विंटरमध्ये या हिवाळ्यामध्ये तर करू शकताच. आणि शिवाय आता मार्गशीर्षचे गुरुवार सुरू आहे आणि गुरुवारचा उपवास सोडण्यासाठी पण तुम्ही ही थाळी करू शकता. तर आहे ना, एका थाळीमध्ये दोन काम. स्वयंपाक तर आपण नेहमीच करतो, पण कधी-कधी काय कॉम्बिनेशन करावं हे सुचत नाही. म्हणूनच आज मी एकदम परफेक्ट असं हे कॉम्बिनेशन, ही विंटर स्पेशल थाळी तुमच्याशी शेअर करत आहे. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या हिवाळा स्पेशल, विंटर स्पेशल थाळीला सुरुवात करूया. आणि खरं सांगायचं तर ही विंटर स्पेशल थाळी फक्त अर्ध्या तासात मी बनवली आहे. अर्ध्या तासात हा पूर्ण स्वयंपाक आपण करू शकतो. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे भाज्या करून घेणार आहे. तर मी वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि आता 2 भाज्यांची रेसिपी मी इथे तुमच्याशी शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला वांग्याचं भरीत करायचं आहे. त्यासाठी वांगं भाजून घेऊ. तर भरताचं वांगं बाजारामध्ये मिळतं. तर हे भरताचं वांगं असं आणायचं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वांगे मिळतात भरताचे. तर तुमच्याकडे जे मिळत असेल ना, ते भरताचं वांगं आणायचं. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं, पुसून घ्यायचं. त्यानंतर या वांग्याचे जे देठ असतात म्हणजे इथे तुम्हाला मी जसं दाखवत आहे ना, तर ते काढून घ्यायचं आणि या वांग्याला तेल लावून याला भाजायचं आहे. तेल लावल्यामुळे जे साल आपण काढतो भाजल्यानंतर ते इझिली निघतं. तर असं फिरवत सगळीकडून आपण हे भाजून घेऊ. बरेच जण या वांग्याला असं कट करून यामध्ये लसूण वगैरे घालतात, पण आमच्याकडे वांग्याच्या भरतामध्ये लसूण वगैरे वापरला जात नाही. त्याच्यामुळेच लसूण वगैरे मी इथे घातलेला नाहीये. हे वांगं असंच भाजलं जातं. जशी आमच्याकडे पद्धत असते किंवा आमच्याकडे जसं वांग्याचं भरीत केलं जातं ना, त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर हे बघा, किती छान हे वांगं भाजलं गेलं आणि याचे सगळे साल निघत आहे. इझिली निघतात. त्यानंतर आता या वांग्याला छान बघून घ्यायचं. बघायचं म्हणजे काय, तर आता आपण वांगं पूर्ण अख्खं भाजून घेतलेलं आहे. पण यामध्ये काही कीड वगैरे असेल, तर हे बघून घ्यायचं. बघताना कसं बघायचं, चाकूनी असं सगळ्यात आधी हे थोडंसं असं मोकळं करायचं. कट करायचं नाही, फक्त मोकळं करायचं. छान उजेडामध्ये हे बघून घ्यायचं आणि एकदा का आपल्याला कळालं, की हा पूर्ण वांगा एकदम छान स्वच्छ आहे, सुंदर आहे, मग त्याला असे बारीक-बारीक चॉप करून कट करून घ्यायचं. म्हणजे जसं इथे मी दाखवत आहे ना, अगदी त्या पद्धतीने. तर तुम्ही बघितलं आपलं हे वांगं छान आहे आतून, अजिबात कीड, अळी वगैरे नाहीये. आणि जर अळी वगैरे असेल, तर ते वांगं घेऊ नका किंवा ते वापरू नका. नाहीतर बरेच जण काय करतात, आता एक पूर्ण वांगं आहे, त्यापैकी एका साइडलाच अळी आहे ना, मग तेवढा भाग कट करून घ्यायचा आणि बाकीचा अर्धा भाग वापरून घ्यायचा. असं नका करू, कारण ती अळी त्या पूर्ण म्हणजे जेव्हा आपण भाजतो, तर ते पूर्ण ती म्हणजे पूर्ण ती जळून जाते त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर. आणि मग तो पूर्ण वांगच खरं पाहिलं तर ते खराब होऊ शकतं, म्हणजे खराबच असतं ते. त्याच्यामुळे पूर्ण वांगं टाकून द्या शक्यतो किंवा तुम्ही जसं करत असाल तसं. मी माझं इथे सजेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे बघा, वांगं पण मी छान बारीक असं कट करून घेतलं, म्हणजे असं त्याला मॅश करून घेतलं. आता आपण वांग्याचं भरीत करायला घेऊ. त्यासाठी एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घ्यायचं. तेलाचं प्रमाण इथे माझ्याकडून थोडंसं जास्त झालं आहे, पण वांग्याच्या भरताला खूपसं तेल लागत नाही. कमी तेलामध्ये पण ही भाजी खूप छान होते. तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा कमी तेल खात असाल ना, तर ही भाजी तुम्ही करू शकता. आणि अगदी थोड्या तेलामध्ये किंवा आपले मसाले वगैरे परतवण्यासारखी म्हणजे तेवढ्यासाठीच तेवढं तेल लागतं. खूप भाजीमध्ये तेल वापरण्याची गरज नाही. तर मी इथे 2-3 टेबलस्पून तेल घ्यायचं होतं मला. थोडंसं तेल जास्त झालेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले. जिरे पण चांगले फुललेले आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता, मिरची घालू. कढीपत्ता मी 1 काडी आणि मिरची 3-4 घेतलेली आहे. तिखट मिरची आहे म्हणून 3-4 घेतली आणि आजची जी भाजी आहे ती फक्त दोघा जणांना पुरेल इतकीच मी केलेली आहे. त्यानंतर पातीचा कांदा म्हणजे ओल्या कांद्याची पात असते ना, ती घेतलेली आहे. तर मी इथे 3 कांदे म्हणजे जसे आता ती कांद्याची पात असते, तर तसे मी 3 घेतले आणि त्याला असे बारीक कट करून घेतले.
त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतला, तो पण यामध्ये घातला आणि हे सगळं 1 मिनिट परतवून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहे. मला शेंगदाणे आवडतात, म्हणजे आता नाशिकमध्ये राहून ती सवय झाली म्हणून मला थोडेसे शेंगदाणे घालायची इच्छा झाली तर मी ते घातले. पण आमच्याकडे वांग्याच्या भरतामध्ये शेंगदाणे वगैरे घालत नाही. मटार घालतात. पण जर तुमच्याकडे मटार असेल किंवा आता सीझन आहे मटारचा, तर जर मटार मिळाले तर मटार यामध्ये घाला आणि मस्त 1 मिनिट छान परतवून घ्या. त्यानंतर जे आपण वांग बघून घेतलेलं होतं ना, तर ते यामध्ये घाला आणि छान मिक्स करा. 2-3 मिनिटं छान याला परतवून घेऊ आणि आपलं हे झटपट असं वांग्याचं भरीत तयार आहे. वांग्याच्या भरताची मी अजून एक रेसिपी शेअर केली होती. तर ती जर तुम्ही बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा इथे वरती देते. तर ते पण असं स्मोकी फ्लेवरचं वांग्याचं भरीत अतिशय छान लागतं. आज आपण हे या पातेल्यामध्ये सगळं शिजवून घेतलेलं, म्हणजे परतवून घेतलेलं भरीत मी इथे केलेलं आहे. तर हे पण खूप भारी लागतं. वरून कोथिंबीर घालू आणि 2 मिनिटं छान परतवून घेऊन आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे. आता आपण या थाळीतली दुसरी जी भाजी आहे ती करायला घेऊ. तर वांग्याचं भरीत जे आपण केलं ती सुकी भाजी झाली आणि आता आपण पातळ भाजी करून घेऊ. तर आज आपण पातळ भाजीमध्ये तुरीच्या दाण्याची आमटी करणार आहोत. खूप साधी रेसिपी आहे पण खूप अप्रतिम लागते. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे तुरीचे दाणे, म्हणजे तूर मिळते ना बाजारामध्ये, हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा मिळतात, त्या शेंगा आणायच्या आणि त्याचे दाणे काढून घ्यायचे. बऱ्याच जणांना माहिती नसेल तर म्हणून सांगते. मग हे दाणे काढून याला स्वच्छ धुवून घ्यायचं थोडंसं पाण्यामध्ये घालून आणि आता याला मिक्सरमध्ये बारीक करायचं. बारीक करताना यामध्ये मी 1 मिरची घालत आहे. आज आता वांग्याचं भरीत आपण मिरचीचंच केलं आहे, हिरव्या मिरचीचं, म्हणून ही भाजी मी जरा तिखट घालून करणार आहे. ही भाजी आहे ना, म्हणजे ही आमटी जी आहे ती हिरव्या मिरचीची पण खूप छान लागते. आता याला आपण मिक्सरमध्ये थोडंसं असं जाडसर दळून घेऊ. तर हे बघा, मिक्सरमध्ये मी थोडंसं फिरवलं आणि असं थोडंसं वाटून घेतलं. खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. एखाद दोन दाणे बारीक नाही झाले तरी चालतात. त्यानंतर आता आपण याची आमटी करायला घेऊ. त्यासाठी 3-4 टेबलस्पून तेल घेतलं कढईमध्ये आणि तेल छान गरम झालं की यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की जिरे यामध्ये घालू. जिरे पण चांगले फुलले की आता यामध्ये एक काडी कढीपत्ता घालू. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो या आमटीमध्ये. कढीपत्ता जरूर घाला. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला, तो घातला. एक मीडियम साईजचा टोमॅटो पण बारीक चिरून तो यामध्ये घालून 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. 2 मिनिटं कांदा टोमॅटो थोडासा परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि परत 1 मिनिट छान परतवून घेऊ. एवढ्या वेळामध्ये कांदा आणि टोमॅटो पण थोडासा सॉफ्ट होतो. इथे आलं लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर 1-2 मिनिटं छान परतवून घेतलं. आता यामध्ये जे आपण तुरीचे दाणे बारीक करून घेतले होते ते यामध्ये घालायचे आणि ते दाणे पण आपल्याला या कांदा टोमॅटो सोबत 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायचं. सतत हलवत परतवायचं नाही तर हे चिटकतं. कढईला चिटकू नये म्हणून सतत याला हलवत हलवत आणि खाली छान असं पूर्ण मिक्स करत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटं हे तुरीचे दाणे पण या मसाल्यांसोबत किंवा या कांदा टोमॅटो सोबत छान परतवून घेतले. आता यामध्ये मसाले घालायचे, ज्यामध्ये पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर 1 चमचा इथे तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा धणे जिरे पूड घातलेली आहे. तिखट आपण मिरची पण थोडीशी घातली होती म्हणून त्याप्रमाणे मी घातलं आणि आजची ही जी आमटी आहे ना, ती मी जास्त तिखट नव्हती केली, थोडीशी अशी सपकच केलेली होती. त्यानंतर हे छान मिक्स करू आणि आता याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला परतवून घेऊ. तर इथे 1 मिनिट आपण हे असंच ठेवलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून परत याला मिक्स करून याला तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने याला तेल सुटायला लागतं. मी झाकून ठेवलं म्हणजे छान पटकन तेल पण सुटेल आणि करपणार पण नाही मसाले वगैरे. तर तुम्ही बघू शकता तरीही खाली हे आपल्याला आपलं हे चिटकत आलेलं होतं. पण तुम्ही बघितलं ना बाजूला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आणि जितकी तुम्हाला या आमटीची कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं. मी इथे 1 कप पाणी घातलेलं आहे
आणि याला छान उकळी काढली. तर आता पाणी घालून आपल्याला 5 ते 7 मिनिटं अगदी कमी गॅसवर हे छान उकळून घ्यायचं आहे. तेवढ्या वेळामध्ये ही जे तुरीचे दाणे आहे हे पण चांगले शिजले जातात. जर तेवढ्या ह्याच्यामध्ये पाणी कमी झालं तर थोडंसं पाणी तुम्ही परत ॲड करू शकता. जसं मी इथे परत थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडासा गरम मसाला घालू अर्धा चमचा आणि वरून कोथिंबीर घालू आणि मस्त आपली ही तुरीच्या दाण्याची आमटी तयार आहे. तर आजच्या थाळीमध्ये अगदी 2च रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे. आजची जी थाळी आहे ना ती खूप अशी फेस्टिव्हलवाली किंवा समारंभाला किंवा सणासुदीला केली जाणारी नाही आहे. रोजच्या जेवणामध्ये आपण जी करतो नेहमीचं जे जेवण असतं तशीच आज मी थाळी केली आहे. त्याच्यामुळे गोडाचा पदार्थ वगैरे केलेला नाहीये. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या चा उपवास सोडण्यासाठी ही जी थाळी करत असाल तर एखादा गोडाचा पदार्थ पण तुम्ही करू शकता. जसा आज गुरुवार आहे, आज मी ही रेसिपी शेअर करत आहे. तर आज मी मस्त असा गाजरचा हलवा पण करणार आहे. या गाजरच्या हलव्याची रेसिपी पण लवकरच येणार आहे. तर जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर आपली ही जी थाळी आहे त्यातले 2 पदार्थ जे मी दाखवले ते तयार झाले आहे. आता आपण ही थाळी सर्व्ह करत आहोत. तर मी मस्त वरण-भात लावून घेतलं आणि भात जो आहे ना तो इंद्रायणीचा केला आहे. त्याच्यामुळे मस्त सुपर सॉफ्ट हा भात आहे. भातावरती वरण वाढलं जातं म्हणून वरण केलं, नाहीतर आमटी सोबत वरण करण्याची गरज नाही. त्यानंतर चपाती आहे, तर मी आता सध्या ना मिक्स सगळं करून चपाती करते. म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी हे सगळं मिक्स करून दळून आणलेलं आहे आणि त्याची चपाती रोज खाणं सुरू आहे. म्हणजे जरा कॅल्शियम वगैरे मिळेल आपल्याला या पिठामधून म्हणून. तर ती चपाती आहे. त्यानंतर यासोबत तुम्ही भाकरी करू शकता. बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी अतिशय उत्तम लागते. त्यानंतर आपलं वांग्याचं भरीत आणि ही मस्त अशी तुरीच्या दाण्याची आमटी. खूप अप्रतिम जेवण झालेलं होतं. तर या हिवाळ्यामध्ये हे कॉम्बिनेशन एकदा करून बघा. तुम्हाला अतिशय आवडेल. तर चला आजची ही थाळी कशी वाटली आणि यापैकी तुम्हाला कुठला पदार्थ म्हणजे कुठली रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.